संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. संक्रांतीचा ववसा मी घरीच ववसलं होतं बरं का. ववसा बघा, हे हरभरा असतात, गाजर असतात, बोर असतात, आपलं ऊससुद्धा असतात. 5 प्रकारचं कुठलंही घ्यायचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतं. आणि दरवर्षी मी हळदी कुंकूच्या दिवशीच म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करायची. पण ह्यावेळेस कशी मनस्वीची युनिट टेस्ट सुरू झालेत ना, मग त्यामुळे म्हटलं मनस्वीला आपण पुढच्या रविवारीच करूया. मग इथे जास्त मी भरलं नाही, कारण हे जे खण आहेत की नाही ते पूर्णसुद्धा भरतात. आणि हे 5 तुळशीचे आणि 5 माझे घेतलेले आहेत आणि ते तिळगुळ ठेवले. आणि याच्यामध्ये प्रत्येकी 5-5 टाकायचं. हरभरा टाकायचं, वाटाणं टाकायचं, गाजर टाकायचं, ऊस टाकायचं सुद्धा टाकायचे बरं का. फक्त 5 झाले पाहिजे त्याच्यामध्ये टाकणारी वस्तू जी पण आपण टाकणार ते 5 झालं पाहिजे. आणि मगच तिळगुळ आपण वर ठेवू शकतो. आणि हे देवालाच मी घरी ववसलं, कारण आमच्या मंदिरात सगळेच देव आहेत, त्यामुळे घरच्या घरी ववसलं. पूजा वगैरे करून घेतली. मनस्वी शाळेत गेली होती तोपर्यंत. मग सगळा स्वयंपाकसुद्धा झाला होता पुरणपोळीचा. सण म्हटलं की आमच्या इथं पुरणपोळीचाच बेत असतोय बरं का. तुमच्या इथं सुद्धा तुम्ही असंच ववसता का आणि आजच्या दिवशी हळदी कुंकू करता का नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब करा बरं का, विसरू नका.